come towards session 4. Expand. In last 3 sessions we have seen determinant of order 2, how to find its value and value of x. Then determinant of order 3, expansion of it, find the value of x. Then minor, एखाद्या एलिमेंटचा मायनर बघायचा असेल तर तो रो आणि तो कॉलम सोडून द्यायचा, तो त्याचा मायनर असतो. कोफॅक्टर, मायनरच्या अगोदर फक्त -1⁻i + ji in which that element lies and column in which column that element lies, i + j into minor. ओके, आता त्या मायनरचा आणि कोफॅक्टरचा उपयोग करून आपल्याला हे बघायचे अलॉंग थर्ड रो. मग आता थर्ड रोचे इलेमेंट कशाने दाखवणार? थर्ड रोचे इलेमेंट थर्ड रोने 3 1 त्याचाच काय घ्यायचा? कोफॅक्टर घ्यायचा प्लस a 3 2 c 3 2 प्लस a 3 3 c 3 3. हा अलॉंग थर्ड रो. थर्ड रो हा तिसरा रो आहे. मग हा पहिला रो, सेकंड रो, थर्ड रो. पहिला अक्षर रो दाखवतो, दुसरा अक्षर कॉलम दाखवतो. वेअर अलॉंग थर्ड रो. हा झाला अलॉंग थर्ड रो. मग वेअर आपण त्या किमती शोधू. A31 थर्ड रो मधला पहिला एलिमेंट 2, थर्ड रो मधला दुसरा एलिमेंट 1, थर्ड रो मधला तिसरा एलिमेंट 5. संपला. आता याचाच काय घ्यायचा आहे? कोफॅक्टर घ्यायचा आहे. मग C31 -1⁻³ + 1 4 × M31 मायनसचा 4 पॉवर प्लस होईल. आता थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. 1 3 3 4 1 3 3 4 आणि याची किंमत 4 -9 -5. देन C32 -1⁻³ + 2 5 × M32 मायनस तो कॉलम सोडून द्या. कोणता? थर्ड रो सेकंड कॉलम सोडून द्या. 2 3 3 4 2 3 3 4 मायनस कॉमन 8 -9 8 -9 8 9 गेला -1 +1 आणि शेवटचा एलिमेंट शोधा C33. मग -1⁻³ + 3 6 तो कॉलम सोडून द्या. थर्ड कॉलम सोडून द्या. 2 1 3 3 2 1 3 3 अँड विच इज इक्वल टू +1 6 -3 = 3. एम आय करेक्ट? इथपर्यंत बरोबर आहे. मग संपला. अँड देअरफॉर याला 1 नंबर द्या. फ्रॉम 1 डिटर्मिनंटची किंमत A31 2 आहे. त्याच्या कोफॅक्टरची किंमत -5. नंतर A32ची किंमत 1 आहे इंटू त्याचा डिटर्मिनंट 1 प्लस A33ची किंमत 5 आहे. A33 5 आहे, त्याचा कोफॅक्टर 3. आणि बघा येईल तुमचं ॲन्सर -10 + 1 + 15. ओके, -10 + 15 5 + 1 6 ही ह्याची किंमत आहे. याची किंमत आहे. नसेल तर चेक करून बघूया डायरेक्टली. 2 × 15 - 4 -1 × 15 -8 प्लस 3 × 3 -6 आणि बघा त्याची किंमत किती येते. 15तनं 4 गेले 11 2 22 15तनं 8 गेले 7 -7 आणि हे 3तनं 6 गेले -3 × 3 -9 9 7 16 22 - 16 16 4 20 2 22 बरोबर आहे. ॲन्सर किती आलं? 6 आलं. आपलं ॲन्सर बरोबर आहे. ती किंमत आणि ही किंमत सारखीच येते.
असा हा अलॉंग थर्ड रो. आता दुसरा क्वेश्चन घेऊ, अलॉंग सेकंड रो. मग आता सेकंड रो घ्यायचा आहे. मग सेकंड रो घ्यायचा असेल तर मला काय करावं लागेल, सेकंड रो अलॉंग सेकंड कॉलम, हा सेकंड कॉलम आहे. मग सेकंड कॉलमचा हा इलेमेंट पहिल्या रो मधला दुसरा इलेमेंट 1 आहे, दुसऱ्या रो मधला दुसरा इलेमेंट 3 आहे आणि याला म्हणतात तिसऱ्या रो मधला दुसरा इलेमेंट 1. एम आय करेक्ट? अलॉंग सेकंड कॉलम हा तुमचा आहे सेकंड कॉलम C2. मग हा A12 या इलेमेंटला काय म्हणतो, फर्स्ट रो सेकंड, याला सेकंड रो सेकंड कॉलम आणि याला थर्ड रो सेकंड कॉलम. त्यानुसार त्यांच्या किमती शोधला. त्यांचेच कोफॅक्टर C12 -1 + 2 × 3 हा इलेमेंट आणि हा सोडून द्या 3 4 2 5 3 4 2 5 किती आला इलेमेंट, मायनसचा क्यूब मायनस येईल 15 वजा 8, 15तून 8 गेले 8 आणि 7 15, 7 उरतील, बाहेर साईन निगेटिव्ह आहे -7. नंतर C22 -1/4 तो कॉलम गेला 2 3 2 5 2 3 2 5 प्लस उत्तर येईल 10 -6 बरोबर. किती आन्सर आलं 4. आणि C32 हा इलेमेंट थर्ड रो सेकंड कॉलम 3 3 2 3 + 2 5 तो कॉलम सोडून द्या. हा कॉलम गेला, हा रो गेला 2 3 3 4 2 3 3 4 मायनस आन्सर, मायनसचा 5 पॉवर मायनसच येईल 8 -9 याचा आन्सर काय येईल -1 ते मायनस म्हणजेच काय होईल +1. आणि मग आता बघा तुमचा आन्सर. अँड देअरफॉर व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट इक्वल टू अलॉंग सेकंड कॉलम मधला पहिला एलिमेंट त्याचा कोफॅक्टर, सेकंड कॉलम मधला दुसरा एलिमेंट त्याचा कोफॅक्टर, सेकंड कॉलम मधला तिसरा एलिमेंट त्याचा कोफॅक्टर आणि टाका किंमत. बघा तुमचा आन्सर. पहिला एलिमेंट 1 आला, 1 × त्याचा कोफॅक्टर -7. दुसरा एलिमेंट 3 आला, त्याचा कोफॅक्टर 4. तिसरा एलिमेंट पुन्हा 1 आला, त्याचा कोफॅक्टर 1. किती आला -7 + 12 + 1 ओके 12 -7 प्लस किती 5 + 1 आणि याचंही आन्सर किती आलं 6 आलं. आपण तोच प्रॉब्लेम का घेतला तर आन्सर सेम यावं म्हणून. तो रो त्याचा कोफॅक्टर असा हा कन्सेप्ट आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही कॉलमच्या सहाय्याने तुम्हाला व्हॅल्यू काढता येते. ओके, काही शंका इथपर्यंत नाही. बघा याच्यानंतर आहे प्रॉपर्टीज आणि ॲप्लिकेशन्स. एरिया ऑफ अ ट्रायंगल, एरिया ऑफ अ क्वाड्रिलॅटरल अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यावर आहे. पण हा पार्ट तुम्हाला यावर्षी डिलीट केलेला आहे. म्हणजे फक्त पहिल्या पार्टमधलं काय आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याचं एक्सपान्शन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स. नंतर पुढचा कन्सेप्ट आहे मॅट्रिक्स. मॅट्रिक्स हाही त्याच सेशनमधला भाग आहे, सेशन 4. मग व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स. मॅट्रिक्स डिटर्मिनंट कसा होता अँड स्क्वेअर अरेंजमेंट होती. मॅट्रिक्समध्ये तसं नाही. मॅट्रिक्स हा कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन असतो आणि डिटर्मिनंट हा किंमत काढण्यासाठी वापरला जातो. फक्त माहिती आहे. एखादा दुकानदार आहे, शॉपकीपर आहे, ग्रॉसर आहे आणि मग त्याला महिन्याला समजा त्याचा हिशोब आहे, शुगर आहे, बरोबर आहे की नाही, शुगर आहे, नंतर मिल्क आहे, नंतर पावडर आहे, सोप आहे किंवा असा हिशोब आहे. मग याला सोमवारी इकडे वार आहे समजा मंडेला त्याला 4 किलो शुगर विकली, मिल्क आहे
5 लिटर मिल्क विकलं, पावडर आहे 3 किलो, सोप कोणीच घेतलं नाही, असं त्याने अशा वेगवेगळा हिशोब घेतला. ट्यूजडेला पुन्हा 2 किलो साखर गेली, हे 6 किलो गेलं, पावडर 4 किलो गेली, सोप 5 गेले, असं जर त्याने हिशोब ठेवला तर हा हिशोब असं बघितलं तर त्या दिवसाचा टोटल हिशोब येईल, आणि असं बघितलं तर आठवड्याचा किंवा महिन्याचा तो ॲटम किती लागला, दोन्ही फिगर त्याला मिळतील आणि पुन्हा दिसायला सुटसुटीत पण येईल. ही जी अरेंजमेंट आहे हिला म्हणतो आपण मॅट्रिक्स. मग मॅट्रिक्समध्ये स्क्वेअर असावाच असं रिस्ट्रिक्शन नाही, म्हणून याच्या डेफिनेशनमध्येच आहे अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट. कसं आहे हे रेक्टँग्युलर अरेंजमेंट. आता रेक्टँगल म्हटलं की लेंथ वेगळी होईल, विड्थ वेगळी येईल. रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ एम एन इलेमेंट्स इन rows and n columns. n rows and n columns is called as a matrix. याला म्हणतो मॅट्रिक्स. आणि दाखवायचे हे कॅपिटल अक्षराने. हे पण कशाने दाखवले जातात, कॅपिटल अक्षराने. डिनोटेड बाय कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी अँड सो ऑन. कसा असतो हा स्टँडर्ड मॅट्रिक्स, जनरल मॅट्रिक्स तुमच्यासमोर मोठ्यात मोठा. हा पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो n कॉलम्स. कॉलमची संख्या किती आहे, n कॉलम आहे. सिमिलरली सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो nth कॉलम. असं करत करत आपण रोची संख्या घेणार आणि मग शेवटी घेणार mth रो फर्स्ट कॉलम, mth रो सेकंड कॉलम, mth रो थर्ड कॉलम आणि mth रो nth कॉलम, आणि हा त्याचा साईज झाला. याला म्हणतो आपण जनरल मॅट्रिक्स. जनरल मॅट्रिक्स, पहिलं अक्षर रो, दुसरं अक्षर कॉलम. रेक्टँग्युलर अरेंजमेंट, रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ m n एलिमेंट्स इन m रोज अँड n कॉलम्स. याच्यात रो आणि कॉलमची संख्या वेगवेगळी चालते, अलाउड आहे. म्हणून हा असा हा शॉर्टकटमध्ये दाखवण्याची पद्धत आहे. AIJ, I varies from 1 to n आणि J varies 1 to m and J varies from 1 to n. हा शॉर्टकटमध्ये असाही लिहिण्याची पद्धत आहे. शॉर्टकटमध्ये मॅट्रिक्स लिहिण्याची अशी ही पद्धत आहे. आणि हा कसा आहे, पॅक आहे, व्हर्टिकल लाईन्स नाही, पॅक आहे. रेक्टँग्युलर अरेंजमेंट हा सोडवता येत नाही. हा फक्त स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन आहे. याचं कलेक्शन करायचं आहे फक्त, त्याच्यामुळे हा इन्फॉर्मेशन बेसिक डाटा याच्यात असतो. म्हणून हा मॅट्रिक्स हुज व्हॅल्यू कॅनॉट बी फाइंड आउट. ओके, कधी शोधता येते तो पाठ पुढे बघू आपण, पण सध्या मॅट्रिक्स असा दाखवला जातो. ओके, कळालं मॅट्रिक्स म्हणजे काय. आता याची ऑर्डर म्हणजे काय, याला पण आहे ऑर्डर. ऑर्डरची डेफिनेशन तीच आहे, ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स, ऑर्डर म्हणजेच काय, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ रोज गुणिले नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. नंबर ऑफ रो इंटू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ॲज अ ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. मग याची ऑर्डर किती आहे, m/n. मग याच्यावरनं मॅट्रिक्सचे ह्या ऑर्डरवरनं काही टाईप्स पडतात. ऑर्डरवरनं मॅट्रिक्सचे टाईप्स पडतात. त्यातला पहिला टाईप्स आहे रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स उदाहरणार्थ हा मॅट्रिक्स आहे, हा सुद्धा एक मॅट्रिक्स आहे. रेक्टँग्युलरमध्ये मी 2 लिहिला. याची ऑर्डर द्यायची ठरली तर कशी द्याल, 1 रो 1 कॉलम,
सेकंड दुसरा मॅट्रिक्स आहे 1 2 x याच्यामध्ये 1 2 3 हा किती रो आहे एक रो आहे पण कॉलम किती आहे 1 2 3 कॉलम आहे. तिसरा मॅट्रिक्स आहे 1x y कॉमा नाही XY याची ऑर्डर 1 2 एक गोष्ट सगळ्यांची समान आहे काय आहे याच्यामध्ये एकच रो आहे म्हणून याला म्हणतो आपण रो मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स containing only one row, a matrix containing only one row called row matrix. ज्याच्यामध्ये एकच रो असतो त्याला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतो. रो मॅट्रिक्स. दुसरा मॅट्रिक्स आहे मग जसा रो सिमिलरली कॉलम मॅट्रिक्स. कॉलमचं स्पेलिंग बघा COLUMN कॉलम मॅट्रिक्स. समजा हा मॅट्रिक्स आहे कॅपिटल अक्षराने दाखवला 1 2 याच्यामध्ये बघा रो 2 आहे कॉलम 1 आहे. आणखी एखादा मॅट्रिक्स बघा 1 0 -1 याच्यामध्ये रो किती आहे 3 कॉलम किती आहे 1 म्हणजे याची डेफिनेशन काय येईल अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन कॉलम. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन कॉलम. रो किती असू द्या कॉलमची संख्या एकच पाहिजे कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स. ओके. पुढचा टाईप रेक्टँग्युलर मॅट्रिक्स नंबर ऑफ रोज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. रोची संख्या आणि कॉलमची सारखी नाही. उदाहरणार्थ हा मॅट्रिक्स आहे 1 2 3 8 4 5 याच्यामध्ये रो किती आहे 2 कॉलम किती आहे 3 रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आणखी एक एक्झाम्पल बी मॅट्रिक्स घेऊ 1 -1 0 2 4 5 हा मॅट्रिक्स आहे पॅक आहे. मॅट्रिक्सचं नोटेशन बघा डिटर्मिनंटचं फक्त लाईन्स असतात याला हा असा पूर्ण नाही पण असा करायचा याला म्हणतो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर किती 2 रो किती आहे 3 कॉलम किती आहे 2 रो आणि कॉलमची संख्या वेगवेगळी असते याला म्हणतो आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आणि मग दोन्ही सारखे असेल तर त्याला काय म्हणणार नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम त्याला काय म्हणणार याला म्हणणार आपण स्क्वेअर मॅट्रिक्स. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असे असतील तेवढं त्या मॅट्रिक्सला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. उदाहरणार्थ हा एक्झाम्पल घेऊया आपण 1 2 -2 4 हा स्क्वेअर मॅट्रिक्स कितीचा ऑर्डरचा 2/2 स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/2 म्हणायची गरज नाही इतरांना म्हणावी लागते. आणखी एक मॅट्रिक्स आहे 1 5 5 5 1 5 5 5 5 अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि हा जनरल स्क्वेअर मॅट्रिक्स हा इफ ए इक्वल टू आपल्या भाषेत फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम. इथंही तुम्हाला 3/3 पर्यंतच अलाउड आहे. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम. देन थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम. बी स्टँडर्ड 3/3 स्क्वेअर मॅट्रिक्स. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 3/3चा.
Then the elements lie on principal diagonal. प्रिन्सिपल डायगोनल वरचे एलिमेंट हे यांना म्हणतो आपण डायगोनल एलिमेंट्स. डायगोनल एलिमेंट्स. आता तुम्ही म्हणणार दोन डायगोनल आहे, पण कोणता डायगोनल घ्यायचा? प्रिन्सिपल डायगोनल विच स्टार्ट्स फ्रॉम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. A11 पासून जो निघतो तो डायगोनल एलिमेंट कोणते? A11, A22, A33 आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. अशा एलिमेंट्सला म्हणतो आपण डायगोनल एलिमेंट. हा 3x3चा घेतला म्हणून. अजून मोठा घेतला तर आणखी येईल. 4x4चा घेतला तर A44, 5x5चा घेतला तर A5 त्याच्यात ॲड होत जातील. हे एलिमेंटला म्हणतो आपण डायगोनल एलिमेंट. अँड रिमेनिंग कोणते? हे A12, A13, A23 अँड A21, A31, A32 यांना म्हणतो रिमेनिंग ऑल आर नॉन डायगोनल. रिमेनिंग ऑल आर नॉन डायगोनल एलिमेंट्स. पण कुणाचे? स्क्वेअर मॅट्रिक्सचे. कुणाचा विचार करतोय आपण? स्क्वेअर मॅट्रिक्सचे. फक्त हे जे असतील यांना डायगोनल एलिमेंट आणि उरलेल्यांना म्हणतो आपण नॉन डायगोनल एलिमेंट्स. आणि मग ह्या स्क्वेअर मॅट्रिक्सचे काही टाईप्स आहेत. त्यातला पहिला स्क्वेअर मॅट्रिक्सचा डायगोनल मॅट्रिक्स. नावावरनं बघा, डायगोनल मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचा प्रकार डायगोनल मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स in which only diagonal elements are present. A square matrix containing only diagonal elements. Containing only diagonal elements. दिसतंय का बघा? A square matrix containing only डायगोनल एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज अ डायगोनल मॅट्रिक्स. उदाहरणार्थ बघा, डायगोनल मॅट्रिक्स दाखवतो आहे. पहिला हा 1 0, उरलेले सगळे काय येतील? 0 येतील. हा स्क्वेअर मॅट्रिक्स, याला म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. दुसरा डायगोनल मॅट्रिक्स 1 0 0 0 -4 0 0 0 0. डायगोनल सगळे 0 आहेत का? नाही, एखादा 0 चालतो. असे जे मॅट्रिक्स आहे यांना म्हणतो आपण डायगोनल मॅट्रिक्स. मग ह्या डायगोनल मॅट्रिक्समध्ये कधी कधी काय होतं? सगळे डायगोनल एलिमेंट सारखेच येतात. सगळे डायगोनल एलिमेंट सारखेच येतात म्हणून त्याला पुढचं नाव आहे दुसरं स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणतो आपण? तो मॅट्रिक्स कसा आहे? पहिल्यांदा स्क्वेअर आहे. A square matrix in which all diagonal elements are same and non-diagonal equal to 0. अशा मॅट्रिक्सला म्हणतो आपण स्केलर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर प्रेझेंट. फक्त डायगोनल एलिमेंट आहे आणि ते सगळे सारखे आहे. उदाहरणार्थ हा मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स. हा समजा 4 घेतला, 4 0 0 4 दोन्ही सारखे आले, स्केलर मॅट्रिक्स. आणखी एखादा एक्झाम्पल 3x3चा घेऊ आपण. -7 0 0 0 -7 0 0 0 -7 याला म्हणतो आपण स्केलर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचा दुसरा प्रकार. डायगोनल आहे, कोणतेही चालतील, त्याला डायगोनल मॅट्रिक्स. सगळे डायगोनल सारखे आले त्याला म्हणतो स्केलर मॅट्रिक्स. आणि सगळ्या डायगोनलची किंमत जर समजा 1 आली तर त्याला म्हणायचं तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक युनिट किंवा आयडेंटिटी. त्याला म्हणतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच काय? डिनोटेड बाय, याला स्पेशल लेटर आहे, आय अक्षराने दाखवला जातो. I2 याचे एलिमेंट बघा 0 1 0 0 1.
म्हणजेच काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. आयडेंटिटी मॅट्रिक्स का, कोणता मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. कसा आहे हा, स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डायगोनल, each diagonal element equal to 1 and non diagonal equal to 0. काय बघा, आता डायगोनल एलिमेंट काय आहे, 1 आहे आणि उरलेले 0 आहे. हा पुढचा आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3 चा 1 0 0 0 1 0 0 0 1 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट. आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स खूप ठिकाणी लागणार आहे. हा येथून पुढे पुढच्या वर्षी जो मॅट्रिक्स चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यात जास्त उपयोग याचा आहे. इनवर्समध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, तो कन्सेप्ट तुम्हाला कळाला. अप टिल वी कम इथपर्यंत आपण आलो. ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्सपर्यंत पुढचा पार्ट आपण पुढच्या वेळेला बघू. थँक्यू.